या गोष्टीची जाण राहिली नाही, जुन्या व्यक्तीची जाण राहिली नाही. त्यामुळं आज जे पाहिजे ते आम्ही विचार करतोय घडाय पाहिजे, तर त्या कुटुंबात म्हणा XYZ कोणताही कुटुंब असू द्या, तर त्या कुटुंबात जी गोष्ट पाहिजे, जो बैल पाहिजे, जो ब्रिडिंगला ठेवायला पाहिजे, ज्या पद्धतीने जगाला दिसला पाहिजे, ज्या पद्धतीने उजवडावं झालं पाहिजे, ते आता सर्व जवळपास बंद होत आलेलं आहे. कारण का, जुना माणूस आहे ना, जुनं कुटुंब आहे ना, ते आधुनिक युगात मीडियाला महत्त्व जास्त द्यायला लागले. पण आपल्या घरी येऊन रात्रंदिवस राहून थांबून 2-2 दिवस 3-3 दिवस म्हणा, 8 दिवसातनं 2 वेळा म्हणा, महिन्यातनं 4 वेळा म्हणा, 15 दिवसातनं 8 वेळा, अशा पद्धतीनं ज्या भेटी झाल्या, तर त्या भेटीची चव कोणीही राखलेली नसल्यामुळं किंवा त्यांनी जाण राखल्या नसल्यामुळं जे पाहिजे ते आता बघायला मिळत नाही. तरीही जगाचं ऐकावं म्हणून मी काय केलं की लेंगरे कुटुंबात आमच्या वडिलांनी एक पाठिंबा दिला होता. लेंगरे कुटुंबात एक आमच्या वडिलांनी पुरावा दिला होता की बाबा खरंच हा बैल असा असा आहे म्हणून. पुरावा हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळणारच आहे. पण मात्र त्या गोष्टी आता सध्या नाहीत, ज्या गोष्टीला पुरावा दिला त्या गोष्टी. तर मी त्या धर्तीवर आता नवीन पिढीतल्या बैलांचा वापर करून घ्यायचा ठरवला. म्हणजे आज त्यांनी मीडियाचा वापर करून, लेंगरे कुटुंबाने मीडियाचा वापर करून जे 4 लोकांना प्रदर्शित झाले किंवा 4 लोकांचे जे ओळखीचे झाले, तर त्यानुसार सुद्धा मी आज जसं कपिलाचं उदाहरण सांगितलं तसं लेंगरे कुटुंबाचं मीडियानं बैल जाहीर झाल्यामुळं त्या बैलाचं सुद्धा आपल्या गाईला भरवावा आणि त्याचं वासरू आपल्या दारात जन्मावं अशी जगानुसार किंवा त्यांच्या विचारानुसार किंवा त्यांच्या मागणीनुसार मी ती गोष्ट घडवली. मात्र ही गोष्ट अंतःकरणातून सांगतोय की माझ्या वडिलाच्या विरोधात ही पण गोष्ट मी घडवली. तर साथ बघा, नशीब बघा. मी काय म्हणतो, कर्म विचार हे 50% आणि तुमचं कर्तृत्व आणि विचार हे 50% मध्ये येतं आणि नशीब हे 50% मध्ये येतं. तर मी आज लेंगरे कुटुंबाचं पण ऐकलं. लेंगरे कुटुंबामध्ये जे जुने व्यक्तिमत्व होतं ते व्यक्तिमत्व नेहमी म्हणायचं आमचा एकदा बैल भरवा. म्हणजे तो नाही, तो बैल भरवायच्या वेळेला ती गोष्ट नव्हती. पण आताचा जो बैल होता तो बैल आता ज्या गाईला भरवायचा होता त्या गाईला त्यांच्या मनानुसार भरवला किंवा माझ्या मनानुसार भरवला. मी त्यांचं ऐकलं. म्हणजे मला उदाहरणार्थ काय सांगायचं आहे, जगाचं मी ऐकून परत एकदा बघितलं तर त्या बैलाची वासरं माझ्या घरी 2 झाली, ती दोन्ही अपंग झाली आणि 3री गाय भरवली, परत 3री गायसुद्धा उलटली. म्हणजे 3 गोष्टींना माझा वेळ, खर्च, कष्ट, अनुभव म्हणजे दुसऱ्याच ऐकून वापरलेला वाया गेला. आणि वडिलांचं मी पहिल्यापासून ऐकत होतो किंवा वडिलांचा अंमलात आणायचा प्रयत्न करत होतो, ते कधीच वाया गेलेलं नाही. हे ठाम तुमच्यापुढे मांडण्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून